ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। तर भाजपकडून शिवसेनेच्या निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या। ठाणे महापालिकेमध्ये सलग तिसऱ्या महासभेमध्ये शिवसेनेकडून बहुमताच्या जोरावर 5 मिनिटात 232 विषय हे मंजूर केले जात असल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला। त्यानंतर उपमहापौर कृष्णा पाटील आणि गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्याला सुरुवात केली आणि यानंतर महासभा गुंडाळण्यात आली। महासभाच्या नंतर सभागृहाच्या बाहेरच शिवसेना हाय हायच्या घोषणा भाजपने दिल्या। मुद्दाम होऊन या सभागृहामध्ये सर्व विषयावर चर्चा होऊ नये आणि मुद्दाम होऊन असा निर्णय व्हावा अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे आणि त्यामुळं नाइलाजास्तव या ठिकाणी आपल्याला ही सभा पार पाडावी लागली। यामध्ये कुठल्याही प्रकारचा माननीय महापौर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी सभागृह नेता म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्या कोणाचाही असा मानस नाही की प्रत्येक विषयावर चर्चा होऊ नये, परंतु चर्चा होत असताना मला जे वाटतं तेच व्हायला पाहिजे असं जर कोणाचं मत असेल तर तसं ते सभागृहामध्ये होत नाही। पण भाजपने जे आज ज्या पद्धतीने उपमहापौर साहेब येतात सांगतात प्रश्न त्यांनी याचा एक स्पष्ट झालाय की गट नेत्याने उपमहापौर जे त्यांचे प्रतिनिधित्व करतात पक्षाचे तेव्हा सक्षम झालेत आज सदस्यांना पटवण्यात। आज त्यांनी सुरळीत सभागृह चालवायला पाहिजे, त्याच्यानंतर शिवसेनेला चिडवलं, मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला दोघांमध्ये, पण ते म्हणतात की गटमेटा ठरल्यानंतर हे तमाशा करणं योग्य नाही म्हणून त्यांनी सर्व विषय मंजूर केला। सहसा आज अपेक्षित होता की सभागृहात प्रत्येक विषयांवर चर्चा होईल।